दादांना मागे आणा प्लीज, सगळे मागे फोटो येतात फोटो. एक मिनिट थोडं एक मिनिट थांब, थोडा खाली हो ना, खाली बस ना. खाली कसं बस, थोडा खाली हो असं म्हणतोय. बस दोन मिनिट आपण करू. मागे ना उभं राहिलं पण करायचं आपल्याला लास्टला. साहेब, पावसाळ्यापूर्वी मुंबईच्या नाले सफाईची पाणी तुम्ही करताय, सुरुवात मांडूप येथून केलेली आहे. अजूनही नाले सफाई सुरू आहे का? कारण पावसाळ्यामुळे सुरुवात झालेली आहे. मान्सून पूर्व पावसाने खूप मोठी हजेरी दाखवली मुंबईकडे. खरं म्हणजे यावर्षी थोडी धावपळच झालेली आहे. पाऊस म्हणजे मान्सून पूर्व पाऊस सुरू झालाय, पण तरी सुद्धा नाल्यांची सफाई मुंबई महापालिकेच्या माध्यमातून आता आपण सगळं जे काय पाहतोय आणि मी सगळी माहिती घेतली, ते मेजर जे नाले आहेत, मेजर नाले 85 ते 87% झाले. मेजर नाले मोठे. छोटे जे नाले आहेत ते 65% आहेत. ते देखील युद्ध पातळीवर सुरू होत आहेत. आता इथं बघा, हे 4 कल्वर्ट आहेत. हे याच्यामध्ये रोबोट टाकलेला आहे. पूर्वी इथून पूर्ण कचरा साफ होत नव्हता. आता ते सरदारजी कुठे गेले? सचदेव तर त्यांनी व्हिडिओ मला दाखवला की तो हे पूर्ण आरपार दिसतोय कल्वर्ट. त्यामुळे इथं जे पाणी साचत होतं ते बिलकुल साचणार नाही. आणि त्याचबरोबर जवळपास आपल्या यावर्षी एआयचा वापर केलेला आहे. त्यामुळे जे व्हिडिओ आहेत, व्हिडिओ अपलोड केले जातात आणि ताबडतोब आपल्याला त्या कळतं तिथे एआयच्या माध्यमातून. त्यामुळे मला वाटतं पहिल्यांदा आपण एआयचा वापर केला नाही. एकमेव बीएमसी कॉर्पोरेशन आहे, यांनी पहिल्यांदा एआयचा वापर केलाय. त्यामुळे याचाही फायदा या नाले सफाईमध्ये होईल. आणि बाकी एक जो नाले सफाईमध्ये जो कॉन्ट्रॅक्टरनी चोरी करण्याचा प्रयत्न केला, दगड टाकून त्याच्यावर गाळ टाकण्याचा, त्याला सस्पेंड केलाय. त्याला जवळपास ब्लॅकलिस्ट केलंय 3 वर्षासाठी आणि 4.5 कोटी रुपयाचा त्याला दंडही लावलेला. त्यामुळे माझी सूचना गेल्या वर्षी पण महापालिकेला होती, तुम्ही किती गाळ काढला यापेक्षा खाली कडक जमीन लागेपर्यंत तुम्ही हे गाळ काढला पाहिजे. आणि असे जे स्पॉट आहेत, हे स्पॉट जे आहेत हे साफ केले पाहिजे, कलवट साफ केले. आणि हे कम्प्लीट असं साफ केलं तर मला वाटतं पाणी डुबणार नाही. आणि 400 जवळपास 22 पंप या ठिकाणी लावलेले आहेत. त्यामुळे कुठं पाणी वॉटर लॉगिंग झालं तर ते पाणी आपण ताबडतोब तिथून पंपाने बाहेर फेकता येईल. मला वाटतं मुंबईमध्ये 2 आपण होल्डिंग पॉईंट केले. होल्डिंग पॉईंट 2 झाले सर. हिंदमाताचे ते पाणी साचत नाही, मिलन सबवेला पाणी साचत नाही. तिथं 2 होल्डिंग पॉईंट केलेत आणि 10 मिनी पंपिंग स्टेशन केलेले आहेत. त्यामुळे यावर्षी जे गेल्या वर्षी ज्या ज्या काही त्रुटी आढळल्या, तर मी स्वतः काही नाल्यांची पाहणी केली होती. आणि त्यामुळे ज्या गेल्या वर्षीच्या त्रुटी होत्या त्या त्रुटी यावर्षी दूर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय. रेल्वेचं जे आहे, रेल्वेचे कल्वर्ट आहेत. या मीटिंगमध्ये देखील परवा मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली मीटिंग झाली. डिझास्टर मॅनेजमेंट आणि प्री मान्सून वर्कचं जे काय प्रिपेअर्डनेस आहे त्या बाबतीमध्ये. आणि त्याच्यात देखील रेल्वेला देखील सूचना दिलेल्या आहेत की तुमच्या भागातले जे कल्वर्ट आहेत हे देखील तातडीने साफ झाले पाहिजे. त्यांनी म्हटलेलं आहे की आम्ही देखील पंपांचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर केलेला आहे. आणि मला वाटतं यावेळेस पाणी साचणार नाही. आणि ज्यांनी याच्यामध्ये जे अधिकारी जे आहेत त्यांनी देखील प्रामाणिक काम केलं पाहिजे. फक्त एवढंच आहे बांगरजी, ज्या कॉन्ट्रॅक्टरने ते मोठे दगड वजन वाढवण्यासाठी गाडीमध्ये भरले होते त्याची चोरी तुम्ही पकडली आहे. पण तिथं जो इंजिनियर ज्याची जबाबदारी होती त्या इंजिनियरवर देखील तुम्ही कारवाई केली पाहिजे. ती तात्काळ करा, कारण शेवटी त्याचं काम आहे. शेवटी पैसे आपण देतोय
आणि त्यामध्ये जर अशा प्रकारच्या चोऱ्या होत असतील तर बिलकुल त्याची हायगाई करता कामा नये. आणि म्हणून एक त्याला देखील पेनल्टी लावलेली आहे. त्याला देखील तो मेसेज गेलेला आहे की नाले सफाईमध्ये कुठेही दिरंगाई होताच कामा नये, किंबहुना चोरी होता कामा नये. पूर्ण प्रामाणिकपणे नाले सफाई या ठिकाणी हार्डनेस लागेपर्यंत खालची जमीन साफ केलं तर मला वाटतं. आणि हे जे आहे आता आपण प्रथमच एआयचा वापर या ठिकाणी केलाय, त्यामुळे देखील नाले सफाई चांगली होईल. आणि जिथं वसाहती आहेत तिथं नाल्याच्या दोन्ही बाजूला नेट लावण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्या नेट जर लावले आपण तर तिथं दररोज लोक जे कचरा फेकून देतात असं सहजपणे तो कचरा फेकण्याचं प्रमाण कमी होईल आणि त्याचे चांगले रिझल्ट भेटतील. ज्या ठिकाणी मुंबईमध्ये लँडस्लाईड प्रोन एरिया आहे, काही टेकडे आहेत, त्या ठिकाणी देखील मागच्या वेळेस आपण सेफ्टी नेट लावलं होतं. यावेळेस देखील मी अभिजित बांगर यांना सांगितलंय